इस न्यूज के स्पॉन्सर है होटल मदीना, मक्का मस्जिद, बीजापुर बेस, सोलापुर। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकच वादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोण म्हणता येत नाही, कोण म्हणता येत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अरे अली रे अली, अरे अली रे अली। आज बीजापुर बेस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे युवा नेते व खासदार प्रणितीताई शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आणि हॉटेल व्यवसायामध्ये अतिशय मोठे उद्योजक म्हणून परिचित असलेले माझे मित्र म्हणण्यापेक्षा माझे लहान बंधू सोहेलभाई कुरेशी यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे। मी सोहेलभाई कुरेशी यांचा संतोषभाऊ पवार असेल, मी असेल, राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने त्यांचा या पक्षामध्ये आमच्या मनापासूनच्या स्वागत करतो आणि उद्याच्या 15 तारखेला होत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठं तर काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याकरिता कमतरता दाखवली, ही नाराजगी सोहेलभाई कुरेशी यांची होती आणि विशेषतः कुरेशी जमियतला काँग्रेस पक्षाने एकही उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली नव्हती। सोहेलभाई कुरेशी यांना मानणारा सोलापूर शहरामध्ये मोठा वर्ग आहे। नक्कीच सोहेलभाई कुरेशी यांचा फायदा पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही। प्रभाग क्रमांक 13 असेल, प्रभाग क्रमांक 14 असेल, 8 असेल, प्रभाग क्रमांक 20 असेल, प्रभाग क्रमांक 22 असेल, प्रभाग क्रमांक 17 असेल, या 6-7 प्रभागामध्ये सोहेलभाई कुरेशी यांचा मोठा त्या ठिकाणी प्रभाव आहे, मोठी त्यांची ताकद शक्ती आहे। नक्कीच सोहेलभाई कुरेशीची ताकद हे पक्षाला त्या ठिकाणी फायदेची ठरेल आणि उद्याच्या 15 तारखेला गुलाल हे संतोषभाऊ बरोबर सोहेलभाई कुरेशी सुद्धा त्या ठिकाणी उधळतील। राष्ट्रवादी पार्टी उतरलेली आहे, तुमचं मकसद काय आणि तुमचं हे काय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाच्या नेतृत्वाखाली शिवशाहू फुले आंबेडकरच्या विचारधारेला सोबत घेऊन त्या ठिकाणी महानगरपालिकेला समोर जातीये। आपण बघत असाल काँग्रेस पक्षाला जे जमलं नाही ते संतोषभाऊ पवार यांना जमलेलं आहे। काँग्रेस पक्षाने फक्त त्या ठिकाणी 7 ते 8 ठिकाणी उमेदवारी दिली अल्पसंख्याक समाजाला, पण संतोषभाऊच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी 18 उमेदवार अल्पसंख्याक समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न संतोषभाऊच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे। सोलापूर शहराच्या आता अल्पसंख्याक समाजाला हे समजलेलं आहे की अल्पसंख्याक समाजाला न्याय हक्क त्यांच्या पाठीराखा हे फक्त त्या ठिकाणी अजितदादा असून, कारण 3 दिवसापूर्वी अजितदादांनी स्टेटमेंट केलेलं आहे की अर्थ खात्यासोबत अल्पसंख्याक खाता आणि वक्फ औकाफ बोर्डचं जे खातं आहे ते अल्पसंख्याक खाता त्या ठिकाणी अजितदादाकडे आहे आणि अजितदादा पूर्ण ताकदीने अल्पसंख्याक समाजाच्या पाठीमाग आहेत। हे सोलापूर शहराच्या त्या ठिकाणी मुस्लिम समाज असतील, 18 पगड जाती समाज असेल, सगळ्यांना त्या ठिकाणी समजलेलं आहे। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहरवासियांना एवढं सांगतो की भाजपने 58 उमेदवार त्या ठिकाणी आयात केले होते। सौ पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली। काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी न्याय दिलेला नाही आणि एमआयएमने फारुख शाब्दी यांच्यावर अन्याय केल्यामुळं फारुख शाब्दी यांनी राजीनामा दिलं। फारुख शाब्दी हे स्वाभिमानी माणूस आहे। एमआयएम पक्षामध्ये तिकीटचा काळा बाजार, घोडे बाजार हे बघून फारुख शाब्दी यांनी त्या ठिकाणी आपल्या पदाला लाथ मारली आणि स्वाभिमान त्या ठिकाणी दाखवून दिला आणि फारुखभाईचा प्रेम आणि आशीर्वाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे। आणि किती निवडून येणार तुमच्या? मला असं वाटतंय की आता फारुखभाईंनी एमआयएमचा राजीनामा दिल्यामुळं आणि जास्तीचे अधिक उमेदवार संतोषभाई यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्यामुळं
सोलापूर शहराचा एक मोठा वर्ग अल्पसंख्याक समाजात हे राष्ट्रवादी बरोबर आहे. मला असं वाटतंय की 13 उमेदवार त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजामधून आणि इतर समाजामधून त्या ठिकाणी ज्यांना 11 ते 12 असे एकूण 24 ते 25 उमेदवार त्या ठिकाणी उद्या 16 तारखेला महानगरपालिकेमध्ये आगेकूच करतात. होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।